तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। आणि आजचा विषय हा आपला जुगाडाचा आहे, औषधाचा नाही। तर जुगाडाचा विषय काय आहे आपला, तर हा आहेत आपल्या पाण्याच्या बॉटल्स। म्हणजे जे आपण बाहेर गावी जाताना किंवा बाहेर कुठेतरी अचानक गेल्याच्या नंतर आपल्याला तहान वगैरे लागते, अशा वेळेस आपण ह्या बिस्लरीच्या बाटल्या घेत असतो। आता बऱ्याचशा कंपनी निघल्या तरी आपण प्रत्येक बाटलीला म्हणजे बिस्लरीची बाटली द्या म्हणतो आपण, थंड पाण्याची बॉटल वगैरे काय म्हणत नाही। तर अशा ह्या ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत, ज्यावेळेस आपण आता हे विकत घेतो आणि त्याच्यानंतर पाणी पिऊन झाल्याच्यानंतर हे कुठेही इतरस्त फेकून देत असतो, तर तसे न करता ते सहसा कचरा कुंडीमध्येच टाकत जावा। पण जर तुम्हाला टाकणं शक्य नसेल तर कधी कधी आपण काय करतो, घरी पण घेऊन येतो आणि घरी आल्याच्यानंतर आपण घरी टाकून देतो, तेही इतरस्त कुठेही, तर कचऱ्यात न टाकता आता आपण त्याच्यापासून अशी वस्तू तयार करणार आहोत की ह्याच्यापासून आपल्याला पुण्य कमवायचं आहे। हो, बरोबर ऐकलं तुम्ही, पुण्य कमवायचं आहे आपल्याला। ह्या ज्या बॉटल्स आहेत ह्याच्यापासून पुण्य कमवायचं। तर तुम्ही जर काय म्हणसान की पुण्य कमवायचं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही परत एकदा पाणी भरचाल आणि कुठेतरी विकाय न्यायचाल, तर असे घाणेरडी वस्तू आपल्याला करायची नाही। कारण पापात आपल्याला जायचं नाही, आपल्याला पुण्य कमवायचं आहे। म्हणून पुण्यच कमवायचं आपल्याला, पाप नाही कमवायचं। म्हणून तशा मी जसं करणार नाही तसं तुम्ही सुद्धा करू नका की ह्यात कुठल्या तरी बाटल्या गोळा करून घेऊन याचान आणि त्याच्यामध्ये पाणी वाचान आणि कुठेतरी लोकांना वाटचान किंवा त्याच्या विकचान सुद्धा, असं काही करू नका। तर ह्याच्यापासून कसं पुण्य कमवायचं आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहोत। तर चला आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात, आणि 10 रुपयाच्या बॉटलमध्ये पुण्य कसं कमवायचं आहे ते आता आपण बघणार आहोत। तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात। त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तर आपल्यापाशी 2 बॉटल, आता तुम्हाला तर माहितीच आहे कुठेही उपलब्ध आहेत। आपण 10-10 रुपयाला ह्या बॉटल भेटत असतात आपल्याला किराणा दुकानामध्ये, कुठेही मार्केटमध्ये, किंवा आपण बाहेरगावी गेल्याच्यानंतर घेतच असतो विकत। तर ह्या बॉटल आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यापासून आता 10 रुपयात पुण्य कसं कमवायचं ते बघायचं आहे। तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात। आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याचा स्टिकर काढून घेऊ। जे कुठल्याही बॉटलला ह्याला असतो ते स्टिकर आपल्या काही उपयोगाचा नाही। सगळ्यात महत्त्वाचं आपण हे स्टिकर काढून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सुई किंवा चाकू आपल्याला घ्यायचा आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, ही जी बॉटल आहे ही आपल्याला अर्धी कट करायची बॉटल, बघा ही अर्धी बॉटल कट करायची। तर चला करूया आपण ही अर्धी बॉटल आपण कट। साधारणतः चाकू किंवा सुई गरम करून केलं तरी चालतंय। बघा आपल्याकडे चाकू नसेल तर चाकू तर असतोच सगळ्याच्या घरात, त्याच्यामुळे काही अडचण नाही। आणि ही चाकूने करूया आपण बॉटल कट, आणि लगेचच कट होते। तसं असं काही हे म्हणजे अवजड अशी कशी वस्तू नाही, त्याच्यामुळे लवकर कट होते बघा। आणि थोडंसं चाकूने कट करत असताना आपल्याला थोडीशी हाताची पण काळजी घ्यायची, जेणेकरून हात आपला कापला नाही पाहिजेत। त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू ही बॉटल कट करून घ्यायची। या बुडाच्या ठिकाणी थोडीशी जड असते, त्या ठिकाणी जर आपण आपला जो करवती चाकू आहे, हे बघू शकता करवती चाकू आहे, थोडासा त्याचा उपयोग करू शकता तुम्ही। आणि हा जो आहे तो आपला मऊ चाकू आहे, त्याच्यामुळे करवती चाकूचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता। कारण इथं बुडामध्ये बॉटल आपली ही हार्ड असते बघा। तर हे आपल्याला बॉटल चाकूने काय कापता येईना, कारण काय व्हायला लागलं, बॉटल ही आपली चिंबायला लागली। म्हणून आपण काय केलं आहे, गॅसवरती आता हा चाकू गरम केला आहे आणि चाकूने आपण आता हे इथं निबार असल्यामुळं जर आपण काय करूया, ही जी बॉटल आहे चाकू गरम करून आपण कापण्याचा प्रयत्न करूया, कारण बॉटल आपली ही चिंबली नाही पाहिजेत। त्याच्यामुळे चाकूने आपण आता हे गरम करून आपण कापतोय बघा। आणि हे गरम केल्यामुळे लगेच होतंय बघा हे। आणि अर्धीच बॉटल आपल्याला कापायची। हे बघू शकता तुम्ही, गरम केल्याच्या नंतर बघा किती फास्टमध्ये आपल्याला हे कापून व्हायला लागले। आणि मगाशी नुसत्या चाकूने आपल्याला कापणं होत नव्हतं बघा। अर्धी बाजू तर आपली झालेली आहे।
राहिलेली अर्धी बाजूसुद्धा आपण चाकूनेच अशा पद्धतीने आणि सरळ रेषेमध्ये कापून होतं आहे बघा. वाकडे तिकडे कुठंही कापून होत नाही, सहज सोप्या पद्धतीनं. बघू शकता तुम्ही किती सोपं, एकदम सोप्या पद्धतीने चालू आहे का नाही. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं आडवा काप घ्यायचा आहे बघा आपल्याला साधारणतः. एकदम छान पद्धत आहे बघा. तुम्हाला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर समजेल की ह्याच्यापासून कसं पुण्य कमवायचं आहे ते आपल्याला. झाले बघा, ही अर्धी बॉटल आपली कापून झालेली बघू शकता तुम्ही. आता तशाच पद्धतीने आपण ही जी दुसरी बॉटल आहे ती पण त्याच पद्धतीने आपण चाकू गरम करून त्याच पद्धतीने आपण ही कापून घेणार आहेत बघा. तर चला त्याच पद्धतीने हे आपण अर्धी बॉटल घेऊ कापून. आणि ह्याला थोडीशी आपल्याला उंच ठेवायची, ह्याला आपण कमी ठेवलेले आहे म्हणजे अर्ध्याच्या कमी कापायची बघा ह्याला आपल्याला. ते आपण अर्धी कापली होती आणि ही अर्धीच्या कमी कापून घ्यायची. छान पद्धतीने हे बघू शकता तुम्ही. आणि चाकू गरम केल्यामुळे लवकर होतंय बघा. बघा हे किती फास्टमध्ये कापून झालं आहे आपलं. आणि पहिले चाकूने आपण ज्यावेळेस कापत होतो त्या टायमिंगला कापून होतच नव्हतं, कारण प्लॅस्टिक थोडंसं हार्ड आहे आपलं हे बॉटलचं, त्याच्यामुळे लवकर आपल्याला हे कापून होईना. आणि इथं पण आपल्याला अर्ध्यापेक्षा, तुम्हाला तर मगाशी सांगितलं त्या पद्धतीने अर्ध्यापेक्षा कमी कापायचं आपल्याला, जास्त नाही कापायचं. तर इथं बघू शकता बुडामध्ये भरपूर हार्ड आहे बघा, त्याच्यामुळे इथं चाकू शिरत नाही. त्याच्यामुळेच आपण हे गरम करून काढण्याचा उपाय केला आहे बघा. तर झालं आहे अशा पद्धतीने. तर ह्या अशा पद्धतीने आपल्या आता हे दोन्ही बॉटल कापून झाल्यात. आणि आता आपण काय करून घेऊया, हा जो गॅस आहे तो बंद करून घेऊ. तर हे अशा पद्धतीने बघा आता आपलं अर्ध्या बॉटल जे आहेत त्या कापून झालेल्या आहेत बघा. बघू शकता तुम्ही, हे अर्धी कापलेलं आहे आपण बॉटल आणि ही अर्ध्यापेक्षा कमी कापलेलं आहे, म्हणजे ही पाऊनच बॉटल कापलेलं आहे आपण. तर चला आता आपण ह्याला काय करायचं आहे, आता आपण चाकू जो गरम करायला ठेवलेला होता त्याला ह्या साईडने आपल्याला होल करायचे आहेत बघा. साधारणतः अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत आपल्याला. ह्या एक बॉटलला केलं आहे तसेच ह्या एक बॉटलला आपण अशाच पद्धतीने होल करून घ्यायचं आहे. तर हे झालेत अशा पद्धतीने. हिथं एक होल केला आहे आपण पाठीमागं, हिथं एक. तर हिथं आपल्याला होल करायची काहीसुद्धा गरज नाही पुढच्या टोकाला. जर गरज पडली तर आपण करूया होल, पण सहसा तर इथं फक्त आपल्याला पाठीमागंच होल करायची गरज आहे, पुढं होल करायची गरज नाही. तर चला आता ह्या कापलेल्या बॉटलपासून आपल्याला म्हणजे 10 रुपयात कसं पुण्य कमवायचं आहे ते बघूया आपण. तर चला पुढं आपण आता काय करतो आहे ते सांगतो तुम्हाला, चला. तर आता आपण घेतलेला आहे हा लोकरीचा दोरा, आणि लोकरीच्या दोऱ्याने काय करायचं आहे बघा आपल्याला. आता साधारणतः आपल्याला लोकरीच्या धाग्याने इथं बांधून घ्यायचं आहे बघा. लोकरीचा जो धागा आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला बांधून घ्यायचा अशा पद्धतीनं. आता हे बांधून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, साधारणतः एवढं अंतर ठेवायचं आहे आणि परत एकदा आपल्याला थोडासा लांबका धागा घ्यायचा आहे आपल्याला. आणि लांबका धागा घेतल्याच्या नंतर तर हा लोकरीचा धागा आपल्याला, ही जी लोकरीची सुई आहे तुम्ही कशाने पण हे करू शकता. हे बॉटलला जे आपण होल पाडलेला आहे त्याच्यामध्ये हा लोकरीचा धागा आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा. आणि तो अशा पद्धतीने ह्याच्यातून काढून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर परत काय करायचं आहे, इकडे जे होल होतं आपलं इथं बघू शकता तुम्ही, ह्या साईडला पाडलेलं आहे, ह्या होलमधून सुद्धा आपल्याला हा जो लोकरीचा धागा आहे तो काढून घ्यायचा आहे बघा अशाच पद्धतीनं.
आता आपल्याकडे लोकरीची सुई आहे, तुम्ही हे एखादं लाकूड जरी घेतलं तरी चालतंय बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने इथं छान अशी मस्तपैकी, आणि हे अशा पद्धतीने आता हे आपलं तयार झालं आहे. तशाच पद्धतीने आता दुसरी जी बॉटल आहे तिला पण आपण अशाच पद्धतीने लोकरीचा जो व्यवस्थित व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजेत काय बनवलं आहे आपण ते, आणि त्याच्यापासून पुण्य कसं कमवलं जातं आहे हे सुद्धा समजलं पाहिजे तुम्हाला. म्हणून वेळ आता हे अशाच पद्धतीने बघा, हे दुसऱ्या बॉटलला पण आपण बांधतोय आता. आणि त्याच्यानंतर इकडं हा इकडल्या साईडला जो धागा आहे त्याला पण सोडून आता आपण कैचीने बाकीचा जो राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे चांगलं आपल्याला एकदम असं घट्ट बांधून घ्यायचं आहे बघा, असं डिल्ल पॅक राहिलं पाहिजेत. तर अशाच पद्धतीने ह्या साईडला पण आता आपले हे बांधून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, छानपैकी अशा 2 बॉटल तयार झाल्यात. आता ह्याच्यापासून कसं तर चला आता आलोय आपण आता बाहेर पुण्य कमावण्यासाठी. आता पुण्य कसं कमवायचं ते सगळ्यात महत्त्वाचं राहिलं आहे बघा आपला भाग. तर आलोय आपण ह्या आपल्या दारात जी आंब्याची झाडं आहेत तिथं मस्तपैकी छान अशी सावली पडलेली आहे. तुम्ही सावली बघू शकता. या सावलीमध्ये आपण हे पण ठेवलेलं आहे बघा, आपली खाट जी आहे ती खाट ठेवलेली आहे. त्याच्यावरती मुलं अभ्यास पण करत बसलेले असतात बघा. आता तिथं मुलगी आपला अभ्यास करत बसली होती. तर आता आपण हे काय करायचं आहे, हे जो आंब्याचं झाड आहे ह्याला आता आपण अशा पद्धतीने बघा आता हे बांधून घ्यायचं आहे. सावलीमध्ये बांधायचं आहे आपल्याला, किंवा कुठं सावलीमध्ये. तर हे एक बॉटल आपण सावलीमध्ये बांधलेली आहे. त्याच्यानंतर आपली दुसरी जी बॉटल आहे ती पण आपल्याला अशीच समांतर अंतरावरती व्यवस्थित बांधून घ्यायची बघा. तर हे दुसरी बॉटलसुद्धा आपण या अशा पद्धतीने आता इथं बांधून घेतलेले आहे बघा. आणि हे पॅक असं झालेलं आहे बघा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग जो राहिलेला आहे आपला तो म्हणजे आता बघा इथं बघू शकता तुम्ही, आपण इथं काय घेतलेले आहे, इथं गहू आणि तांदूळ घेतलेले आहेत. तर आपण जे अर्धी बॉटल कापलेली होती त्याच्यामध्ये आता आपण काय करायचं आहे, हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत बघा आपल्याला. तर हे एक साईडला आपण तांदूळ नाही सॉरी हे गहू टाकून घेतलेत आपण एक साईडला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गहू टाकल्याच्यानंतर हे एक साईडला आपण हे तांदूळ टाकून घेऊया. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपण काय केलं आहे, एका साईडला गहू आणि एका साईडला हे तांदूळ अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेत. दिसतंय का तुम्हाला छानपैकी. आता हे बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ टाकून झालेत आपले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे पाणी टाकून बघा. ही जी आपण पाऊण बॉटल जी कापलेली होती ह्याच्यामध्ये आपल्याला, तर आता आपण ह्याच्यामध्ये घेतले पाणी टाकून. तर आता बघू शकता तुम्ही इकडं गहू आणि तांदूळ टाकलेले आहेत आणि इकडं आपण टाकलेले आहे पाणी. तर मित्रांनो तुम्ही म्हणता आता ह्याच्यामधून पुण्य काय कमवायचं. तर बऱ्याच जणांना आता लक्षात आलं असेल की आता भरपूर असा उन्हाळा वाढला आहे. भरपूर आहे का, भरपूर असा उन्हाळा वाढला आहे. आणि आपल्याला जशी तहान लागते किंवा जसं जेवण लागतं तसंच पक्ष्यांनासुद्धा आता अन्न पाणी किंवा सावली लागते, परत पाणी लागतं. तर अन्न पाणी ते मिळवू शकतात, पण त्याचबरोबर त्यांना पाण्याची जी ताण आहे ते आता नदी नाले किंवा जे काय पाण्याचे जे साधनं असतात ते आता सध्या बघा हळूहळू आटायला चालू होतात. आता सध्या आहे पाणी, पण नंतर आटायला चालू होतात. मग ज्यावेळेस आटायला चालू होतं त्या टायमिंगला मग पक्ष्यांना पाणी कुठं भेटणार आहे. चारा मिळू शकतो पण पाणी मिळू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांना आता आपण काय उपलब्ध करून दिलेलं आहे की चाराही उपलब्ध करून दिलेला आहे.
आणि त्यासोबत पाणीही उपलब्ध करून दिलेलं आहे। जसं माणसांना कसे अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते, तशी पक्ष्यांना सुद्धा अन्न आणि वस्त्र आणि निवाऱ्याची गरज असते। त्याच्यामुळे आपण दिलेलंच आहे की कसा की आपण जे आपण धान्य किंवा जे पाणी बांधलेलं आहे ते आपण कुठं बांधलेलं आहे की सावलीमध्ये, जे आंब्याचं आपलं झाड आहे, तुमच्याही दारात झाडं असतील पण तुमचे स्लॅब असतं किंवा पत्रा असतो, त्याला काहीतरी कुठेतरी असं आपण जिथं कुंड्या वगैरे ठेवलेल्या असतात अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हे जी वस्तू आहेत ह्या अशाच पद्धतीने तुम्ही पाण्याच्या जे बॉटल वस्तू बनवू शकता। आणि मुक्या प्राण्यांना अन्न वस्त्र आणि हा जो निवारा आहे, पाणी आहे, तर ह्या गोष्टीतून तुम्हाला पुण्य तर 100% भेटणारच आहे। पण जे प्राणी पक्षी जे असतील ते त्यांचे तुम्हाला आशीर्वाद तर 100%च भेटणार आहेत बघा। आणि शेवटी काय आहे, मनुष्य जन्म आहे, आल्या जन्मात सोबत कुणीही काही घेऊन जात नाही। तुम्ही कितीही जरी पैसा कमावला, काही कमवलं, तरी तुम्ही सोबत घेऊन जात नाही। घेऊन जातं तर काय आहे, आपलं जे पुण्य केलेलं आहे तुम्ही किंवा पाप केलेलं आहे किंवा जे कर्म केले, दागदागिने, आपली माणसं सुद्धा आपल्या सोबत येत नसतात, आपल्याला पोचवण्यापुरती येत असतात, त्याच्यानंतर आपल्याला तिथंच सोडून येत असतात, बरोबर आहे का। त्याच्यामुळे आपल्या सोबत केलेलं आहे तेच आपल्या सोबत येणार आहे। त्याच्यामुळे आपण सहसा आपल्याच्याने चांगलं नाही झालं पण कोणाचं वाईट कर्म करायचे, फळाची अपेक्षा अजिबात धरायची नाही। तुम्हाला फळ तर 100% भेटणारच आहे। आता हे तुम्हाला सांगतो, आपण हे जे फळाचं झाड लावलं होतं, आंब्याचं झाड लावलं होतं, ह्याला आपल्या आंब्याच्या झाड निस्वार्थी जी काय असेल ते प्रेम करायचं असतं, निस्वार्थी सेवा करायची असते, त्याचं फळ आपल्याला 100% भेटत असतं। तर मित्रांनो, मी जे ह्या पद्धतीने जो तुम्हाला सांगितलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हीही नक्की तुमच्या घरी ट्राय करा। आपल्या ज्या पक्ष्यांना पाणी, अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज असते, तर चला, तुम्हाला जर हे आवडलं असलं तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक कमेंट करा। आणि हा जुगाड आवडला असला तर आपला बऱ्याच जणांना शेअर करा, तुमच्या इतर पाहुण्या रावळ्यांना, कारण जे पाणी मिळेल। तर चला, हा जर जुगाड आवडला असला तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर चला, भेटूया आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।